मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. ग्रामस्थ बंधू भगिनी तसेच सजाळ असते ज्यांनी देणगी दिली असे सर्व देणगीदार, या सर्वांचं बांधकाम कमिटी, स्मशानभूमी बांधकाम कमिटी तर्फे व बोर्डे ग्रामपंचायत तर्फे सहर्ष स्वागत करतोय. इतकं सुंदर ही वास्तू तयार झालेली आहे, कोणाचा विश्वास बसणार नाही की आपण स्मशानभूमीमध्ये आहोत. तेव्हा ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना हा उद्घाटनाचा कार्यक्रम फक्त आमदार निधीतून आपल्याला जे पैसे उपलब्ध झाले त्याच्यात केलेल्या बांधकामाचं आहे. त्याचं कारण लवकरच विधानसभेची निवडणूक होते, आचारसंहिता लागते आणि एक थोड्याच्या अवधीमध्ये 4-5 अवधीमध्ये हा कार्यक्रम आम्हाला आमदार साहेबांनी करायला सांगितला. धन्यवाद. पण आपल्याला सुरुवात केलेली आहे. बंधू भगिनींनो, आपल्या गावात एक सुंदर स्मशानभूमी असावी ही बरेच वर्षाची एक संकल्पना ग्रामस्थांची मनामध्ये होती, पण त्याला काय प्रत्यक्ष रूप येत नव्हतं. आणि ठाम निर्णय घेण्याची जेव्हा निर्माण परिस्थिती झाली तो दिवस होता 27 मे 2021 रोजी.
आपल्या गावचे हरणारे व्यक्तिमत्व प्रदीपभाई सावे यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा खूप मोठी भरती होती, उठाण होतं, समुद्रात चिता रचणं खूप कठीण होतं. जी अगोदर स्मशानभूमी होती साधारण 1000 स्क्वेअर फुटाची जुनी, ती सुद्धा जीर्ण झालेली होती. आणि अशा वेळेला बाहेरच कुठेतरी अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यावेळेला खूप लोकांना असं वाईट वाटलं की आपल्या गावाला अशी आपण सुंदर अशी स्मशानभूमी का निर्माण करू शकत नाही. आणि मग काही गावातली मंडळी इथे एकत्र आली, काही ठिकाणी सल्ले सुद्धा दिले. काही मंडळींच्या मनात होतं ते विचार आमच्या मनात त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवले. आर्थिक सहाय्य करण्यास सुद्धा काही लोकांनी आम्हाला सांगितलं. आणि नंतर प्रत्यक्ष स्वरूप घेण्यासाठी किंवा ते प्रत्यक्ष स्वरूप कसं आलं, कुठल्या पद्धतीने काय कार्याला सुरुवात झाली, त्याचा सगळा वृत्तांत आपल्या समोर सादर करणार आहे बांधकाम कमिटीचे सदस्य आशिष सावे. ते त्यांना मी विनंती करतो त्यांच्या प्रस्तावनामध्ये त्यांनी या इतंभूत या घटनेचा उहापोह करावा. मी आशिष सावेंना विनंती करतो की त्याने प्रास्ताविकमध्ये आपल्या ह्या सगळ्या कामाचा आढावा घ्यावा. डहाणू विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार कॉम्रेड विनोद निकोले साहेब, बोर्डे गावातील प्रतिष्ठित उद्योजक व सोमवंशी उंचवासुंची संघाचे अध्यक्ष माननीय श्री नरेश भाईसाहेब राऊत, जिल्हा परिषद पालघरच्या सदस्य सौ ज्योतिताई पाटील, पंचायत समिती डहाणूच्या सदस्या सौ लक्ष्मी पुराडा, बोर्डे गावचे सरपंच माननीय श्री श्याम दुबा, बोर्डे गावचे तरुण उपसरपंच माननीय श्री सौमिल राऊत, ग्राम विकास अधिकारी माननीय सौ समिधा पाटील मॅडम, मंचावर उपस्थित बोर्डे गावचे मान्यवर श्री एन के पाटील सर, श्री विजय म्हात्रे, प्रशासक श्री प्रशांत जाधव साहेब, माजी प्रशासक ग्रामपंचायत बोर्डी, स्मशानभूमी कमिटीचे अध्यक्ष श्री किरण राऊत, श्री चंद्रकांत गोरखना किसान सभा महाराष्ट्र कार्याध्यक्ष, एसएलबी कॉर्पोरेशनचे श्री अजित दा, सर्व बोर्डी ग्रामपंचायत ग्रामस्थांचे मी स्मशानभूमी कमिटीतर्फे सहर्ष स्वागत करीत आहे. नुकतेच माननीय आमदारांच्या हस्ते आमदार बांधण्यात आलेल्या आरसीसी इमारतीचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. आपणास सर्वात कल्पना आहे की अंदाजे 2 वर्षापूर्वी ह्याच जागी एक जीर्ण मोडकळीस आलेली स्मशानभूमीची पत्र्याची शेड उभी होती. ही शेड वापरण्यास योग्य नसल्यामुळे वर्षानुवर्ष अंत्यसंस्कारासाठी भर समुद्रातील कॉन्क्रीटच्या चौथऱ्याचा वापर नाईलाजाने करावा लागत होता. अंत्यविधीची वेळ ठरवताना चौथरा समुद्रात असल्याने भरती ओढीच्या वेळापत्रकाचा विचार करावा लागला होता. तसेच भर पावसात बऱ्याच वेळा अंत्यविधी उरकावा लागत असे व त्यावेळेस अनेक अडचणींना ग्रामस्थांना सामोरे जावं लागत असे. ह्या सगळ्या अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा यासाठी ग्रामस्थांमध्ये नेहमी चर्चा होत असे. बोर्डीसारख्या निसर्गरम्य व शिक्षणाची पंढरी असलेल्या गावात अंत्यसंस्काराची चांगली सोय नाही ही खंत व सल प्रत्येक गावकऱ्याच्या मनामध्ये होती. त्या अनुषंगाने काही तरुण मंडळींनी एकत्र येऊन स्मशानभूमी उभी करण्याचा संकल्प केला. त्यानुसार दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी पहिली सभा राम मंदिरामध्ये घेतली. तत्पूर्वी ग्रामपंचायत बोर्डीच्या तत्कालीन सरपंचांना याबाबत प्रस्ताव देण्यात आला व त्यांनी याबाबत होकार कळवला. मंदिराच्या सभेमध्ये ग्रामस्थांनी स्मशानभूमी कमिटीचे गठन करण्याचे ठरविले व त्यानुसार कमिटी स्थापन करण्यात आली. त्या कमिटीचे अध्यक्ष श्री किरण जनार्दन राऊत, उपाध्यक्ष श्री अश्विन चोरी, सेक्रेटरी श्री रमेश चोरी, खजिनदार श्री नरेश काकरिया यांची निवड करण्यात आली. तसेच बांधकाम निधी व निधी संकलन समिती सुद्धा तयार करण्यात आली. स्मशानभूमी बोर्डी
या नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला व त्यामध्ये ग्रामस्थांना ऍड करण्यात आलं. अशा प्रकारे एक अद्ययावत स्मशानभूमी साकारण्याचा संकल्प करण्यात आला. स्मशानभूमी कमिटीने कामास सुरुवात केली. ग्रामपंचायत बोर्डीतील अधिकाऱ्यांना अनेक वेळा भेटून पैसा निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. दरम्यान 9 जानेवारी 2023 रोजी कमिटीने स्मशानभूमीचा संपूर्ण आराखडा म्हणजेच मास्टर प्लॅन तयार केला. तसेच 2 मिनिटाची व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुप वरती पोस्ट करण्यात आली. त्यामध्ये स्मशानभूमी साकारल्यावरती कशी दिसेल, त्यात कोणकोणत्या सोयी असतील याची कल्पना ग्रामस्थांना देण्यात आली. कामाची व्याप्ती मोठी होती, त्यामुळे आवश्यकतेनुसार त्याची कामाची प्राथमिकता ठरवण्यात आली व कामाची टप्प्याटप्प्यात विभागणी करण्यात आली. त्यात प्रथम टप्पा पश्चिमेकडे समुद्रामुळे धूप होत असल्यामुळे आरसीसी धूप प्रतिबंधक बंधारा बांधणे, लांबी 185 फूट. दुसरा टप्पा आरसीसी ओपन भट्टी बांधणे 800 स्क्वेअर फूट. तिसरा टप्पा आरसीसी स्लोपिंग स्लॅबचे बांधकाम करणे 850 फूट. हे 850 फूट स्क्वेअर फूट आता आपण ओपनिंग करण्यात आलेला आहे. चौथा टप्पा ग्रामस्थांना बसण्यासाठी अद्ययावत निवारा शेड ज्यात आपण बसलेले आहोत. अंदाजे 120 माणसं बसतील अशी सोय करणे 1800 स्क्वेअर फूट जवळ ही जागा आहे. पाचवा टप्पा एकूण 515 फूट लांबीची आरसीसी कॉलम बीम व जाळीचे कंपाऊंड असलेली कंपाऊंडची वॉल बांधणं. सहावा टप्पा एकूण 15,500 स्क्वेअर फूट जागेत गार्डन, एव्हर ब्लॉक, बसण्यासाठी बेंच, वॉकवे, 3 बाजूस मुख्य प्रवेशद्वार इत्यादी सोयी करणे. आणि सातवा टप्पा लाकडे साठवणीसाठी खोली व भविष्यात बॉडी टिकवण्यासाठी शीतकपाटीची सोय असलेली असे एकूण 7 टप्पे करण्यात आले. आणि ते टप्पे केल्यामुळे कामाची प्राथमिकता ठरली व निधीच्या उपलब्धतेसह काम करण्याचे ठरले. आधी सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायत बोर्डी यांच्या पेटा अंतर्गत योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीने 5 लक्ष मंजूर करण्यात आले व त्यामध्ये पश्चिमेकडील धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची एस्टिमेट केली. दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी आरसीसी बंधाऱ्याचा नारळ फोडण्यात आला. त्यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते सरळ देणगी देण्यास प्रारंभ झाला. 5 लाखामध्ये 85 फूट आरसीसी बंधाऱ्याचे प्रयोजन एस्टिमेट केले होते, परंतु प्रत्यक्षात 185 फूट बंधारा फक्त 6.15 लक्ष रुपयात 1 महिन्यात बांधून पूर्ण केला. श्री जितेश राऊत यांनी हे काम अत्यल्प कालावधीत पूर्ण केले. पुढील काम हे ओपन भट्टी व स्लोपिंग स्लॅब चे इमारती करायचे होते. कामाचा खर्च जास्त होता. श्री प्रभात राऊत म्हणजे आमचे नाना यांनी ओपन भट्टी देण्याचे कबूल केले व त्यांनी ती भट्टी मागवून सुद्धा घेतली. निधीसाठी पाठपुरावा करत होतो. त्यांनी आम्हाला सरळ हस्ते 20 लाख रुपयांची निधीचे पत्र हाती दिले. आम्ही नंतर वेगाने हालचाली करत ऍडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल, टीएस एस्टिमेट बनवणे, टेंडर प्रोसेस करणे इत्यादी कामे केली. आमदार साहेबांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर तर लवकर काम करण्याच्या सूचना केल्या व श्री वैभव पवार यांनी त्या कामात आम्हाला मदत केली. 19 मार्च 2023 रोजी आमदारांच्या शुभ हस्ते आरसीसी इमारतीच्या पायाभरणीच्या कामाचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आपल्याला कल्पना आहे की शासनाचा निधी मंजूर झाल्यानंतर टेंडर प्रक्रिया पार पाडावी लागते व नंतर सदर काम पूर्ण करावे लागते. त्यानंतरच बिल बनते व प्रत्यक्ष निधी हातात पडतो. आपण काम तर सुरू केले होते, पण ग्रामस्थांना निधीसाठी आवाहन केले. बोर्डीतील ग्रामस्थांनी सरळ हस्ते देणगी दिल्यामुळे आपण हे काम अखंडितपणे सुरू केले आणि सुरू ठेवू शकलो. श्री निखिल राऊत व श्री अभिजित राऊत यांनी भरीव मदत केली या कामी व आरसीसी शेडच्या कामाचे स्ट्रक्चर डिझाईन स्ट्रक्चरल इंजिनियर अर्चित अश्विन चोरी यांनी विनामूल्य करून दिले. आरसीसी शेडचे काम सुरू असताना त्या लागत असलेल्या निवारा शेडचे काम हाती घेण्याचे ठरले. आर्किटेक्ट मिहिर चुरी यांनी त्याचे संघर्ष क्षेत्र व कैचीचे स्ट्रक्चरल डिझाईन विनामूल्य करून दिले. निवारा शेडचे काम सुरू करणार असल्याचे आम्ही नरेश भाईंना सांगितले. भाईंनी त्यासाठी निधीची अडचण त्यांनी ओळखली. त्यांनी 5 लाख रुपयांचा चेक अध्यक्षांकडे सुपूर्द केला. भाई, तुम्ही दिलेल्या ह्या भरीव निधीतून आम्हाला निवारा शेडचे काम सुरू करण्याची हिंमत आली. सुमारे 120 लोक बसतील अशी सुमारे 1800 स्क्वेअर फूट असलेली शेडची काम हाती घेण्यात आले. आरसीसी शेड व निवारा शेडचे काम एकत्र सुरू असल्याने
पुढील कैची पत्रे इतर कामाचे नियोजन करणे आव्हानात्मक होते. उंबरगाव येथे सुसज्ज फॅक्टरी युनिट असलेले व नुकतेच बोर्डी येथे वास्तव्यास आलेल्या SMB कॉर्पोरेशन इंडियाचे डायरेक्टर श्री गिरीशभाई शहा यांना कमिटीने संपर्क साधला. त्यांना संपूर्ण स्मशानभूमी प्रोजेक्टची संकल्पना सांगितली. त्यांनी प्रत्यक्ष साईटवर येऊन कामाची माहिती घेतली व प्रथम 2.5 लाख रुपयांचा चेक कमिटीकडे सुपूर्द केला. त्यानंतर पुढे निवास शेडसाठी लागणारी कैची पत्रे स्लायडिंग विंडो अँटीस्किड टाईल्स तसेच बैठक व्यवस्था 3 मेन गेट संतवाणीचे स्लोगनचे बोर्ड इत्यादी आजच्या एकूण 11,11,111 रुपयाची देणगी त्यांनी दिलेली आहे. काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी केलेल्या भरीव योगदानाबद्दल कमिटी त्यांची ऋणी राहील. त्यांचे मॅनेजर अजित झा यांनी ह्या कामासाठी कार्यक्रमासाठी एक संदेश पाठवला आहे. त्याचे वाचन ते लवकरच करतील. तिथे मला नमूद करण्याचे वाटते की ती विशेष बाब अशी की संपूर्ण राऊत कुटुंबियांनी आजतागायत स्मशानभूमी बोर्डी करता एकूण 11,51,000 रुपयाचा निधी दिला आहे. त्यासाठी संपूर्ण राऊत कुटुंबियांचे खूप खूप आभार. मला या ठिकाणी एक बाब नमूद करण्याचे वाटते की ही जी नवीन निवारा शेड ही छताची कैची व इतर पाईप तसेच 3 मेन गेट हे GI लोखंडाचे करायचे ठरले. परंतु समुद्राच्या खाऱ्या हवेमध्ये 5 वर्षामध्ये कुठलीही स्टील टिकाव धरू शकत नाही. त्यात गंध पकडतो व कालांतराने ते मोडकळीत येते. असा मागचा अनुभव सुद्धा होता आपल्याला. ह्या समस्येवर तोडगा म्हणून आम्ही संपूर्ण कैची व गेट हेवी स्टील मध्ये फॅब्रिकेशन करून घेतले. त्यानंतर ते पार्ट बोईसर येथे एका नावाजलेल्या कंपनीमध्ये डीप गॅल्वनाइज प्रोसेस साठी पाठवले. त्यावर 80 मायक्रॉनचा लेअर विविध टप्प्यात करवण्यात आला. नंतर त्याची जोडणी करण्यात आली. त्यामुळे आता खाऱ्या हवेचा कोणताही वाईट परिणाम त्यावर अनेक वर्ष होणार नाही. ह्या शेडचे काम श्री नीरज राऊत यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. दरम्यान RCC स्लोपिंग रूफ असलेली इमारतचे काम सुद्धा पूर्ण झाले. RCC इमारतीवर रफ प्लास्टर करण्यात आले आहे. स्लोपिंग स्लॅबवरती वॉटरप्रूफ करून त्याच्यावरती कवले लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. पश्चिमेकडून जोरात वारा पाऊस येत असल्यामुळे संपूर्ण शेड ओली होते. पश्चिमेकडे व्हर्टिकल लुवरचे ब्लाइंड करण्यात आलेले आहेत. त्यासाठी डार्क एस्बेस्टोस सिमेंट शीटचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे पावसाचा वारा थांबलाच पण इमारतीच्या सौंदर्यात भर पडली आहे. दरम्यान स्मशानभूमी परिसराला पक्क्या संरक्षक कंपाऊंडची गरज आहे हे लक्षात आले. एकूण 16,000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असलेल्या व 500 फूट लांबीचे कंपाऊंड करण्यात आले. RCC पायलिंग RCC बीम व अँटी रस्ट GI लाईनचे कंपाऊंड करण्यात आले. 3 ठिकाणी प्रवेशद्वार ठेवण्यात आलेले आहेत. भिंतीच्या आतल्या बाजूस बैठकीसाठी RCC बेंच करण्यात आलेले आहेत. त्यामुळे गार्डन मध्ये ग्रामस्थांना बसण्याची सोय झाली आहे. स्मशानभूमी इमारतीच्या आवारात पेवर ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत. हे काम बोर्डी ग्रामपंचायत अल्पसंख्याक योजनेअंतर्गत जैन मंदिर परिसरातील अतिरिक्त क्वांटिटी मधून करून घेण्यात आलेले आहे. त्यासाठी ग्रामपंचायत बोर्डी व जैन समाजातील बांधवांनी सहकार्य केले आहे. पेवर ब्लॉक आवार लावल्यामुळे परिसरात आखीव रेखीव झाला आहे. परिसरात गार्डन मध्ये श्री उपेंद्र करमरकर यांनी विनामूल्य झाडे उपलब्ध करून दिलेली आहेत. तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच अधिकारी स्मशानभूमी कमिटीचे सदस्य ग्रामस्थ व महिला यांच्याकडून वृक्षारोपण करून घेण्यात आलेले आहे. पाण्यासाठी ठिबक सिंचनाची पाईपलाईन सुद्धा टाकण्यात आलेली आहे. स्मशानभूमीच्या पूर्वी अतिशय जीर्ण असलेली एक 20 बाय 20 ची खोली होती. त्या खोलीचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात आलेले आहे. पुढे वरांडा केलेला आहे आणि 550 स्क्वेअर फूटची लाकडी साठवणुकीची खोली तयार करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत बोर्डी जनसुविधा निधी 2024-25 अंतर्गत 5 लाख रुपये ग्रामपंचायतीने मंजूर करण्यात आलेले आहे आणि हा निधीकडे वापरण्यात आलेला आहे. तसेच कोणवार नगरची एक खोली आहे. ती सुद्धा नूतनीकरण करून 100 स्क्वेअरचे खोली शीतकपाट गृह म्हणजे बॉडी कोल्ड स्टोरेज म्हणून वापरण्याचा मानस आहे. वाईट प्रसंगी नातेवाईक मंडळी परदेशात असतात व त्यावेळी अंत्यविधीच्या अगोदर 2-3 दिवस बॉडी रिस्टोर करण्याची आपल्याला आवश्यकता असते. ती सोय तिकडे करण्यात आलेली आहे. त्यासाठी कोल्ड स्टोरेजचा डोनर लवकरच मिळेल याची आम्हाला खात्री आहे.
मंडळी, पावसाळ्यात जुन्या भट्टीमध्ये दहनविधी करण्यास अडचणी येतात. आरसीसी शेडमध्ये खुली भट्टी केली तर निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे इमारतीचे आरसीसी कॉलम बीम गरम होतात व पर्यायाने इमारतीचे आयुष्य कमी होते. त्यावर तोडगा म्हणून बंद भट्टीची संकल्पना पुढे आली. कमिटीने ग्रामस्थांची व अनुभवी तज्ञांची सल्ला मसलत केली. उंबरगाव सोलमुंबा येथे बंद भट्टीची पाहणी करण्यात आली. ही भट्टी लोखंडाची होती. आपली स्मशानभूमी समुद्रालगत असल्याने त्यावर खारा हवेचा परिणाम होऊन त्यात गंध पकडू शकतो. त्यावर विचार विनिमय करून बंद भट्टीसाठी उच्च प्रतीचा स्टेनलेस स्टीलचा वापर करावा याबद्दल सर्वांची एकमत झाले. 9 एप्रिल रोजी बंद भट्टीचे काम सुरू करण्यात आले. श्री सुशांत राऊत यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. आज भट्टीच्या 3 चाचण्या यशस्वी झालेल्या आहेत. काही किरकोळ दुरुस्ती करून लवकरच ही भट्टी वापरण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल. केवळ 80 किलो लाकडाची आवश्यकता लागते, त्यामुळे लाकडाची बचत होते व पावसाळ्यात या भट्टीचा विशेष उपयोग होणार आहे. मंडळी, खुल्या भट्टीचा वापर आपण 1 जानेवारी 2024 पासून सुरू केला. कैलासवासी चंपूबाई रामचंद्र राऊत वय 100 वर्ष यांचा दहन विधीसाठी आपण ह्या भट्टीचा वापर केला. तेव्हापासून आजपर्यंत 25 दहन विधी ह्या भट्टीत करण्यात आले आहेत. त्याचा संपूर्ण तपशील कमिटीकडे उपलब्ध आहे. दहन विधीत अंदाजे 150 किलो लाकडे लागतात व सुमारे 1.5 ते 2 तासात विनासायास विधी पार पडतो. गेटच्या बाहेरच्या बाजूस पार्किंगची सोय, विसावा, चौतारा, आवारात व निवारा शेडमध्ये बसण्याची सोय, मुबलक पाणी, अंत्यविधी पश्चात अस्थी व राख समुद्रात वाहून जाण्यासाठी पाटाची केलेली रचना, भट्टीच्या स्वच्छतेसाठी प्रेशर पाईपने धुण्याची सोय, तसेच लाकडाने भरलेली किटारू इत्यादी सर्व सोयी करण्यात आल्यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुढील काळात स्मशानभूमी परिसरात हाय रिझोल्युशन सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा संकल्प आहे. त्यासाठी ग्रामपंचायतची बोलणी सुरू आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. स्मशानभूमी परिसरात व बाहेरील स्ट्रीट लाईट पोल बसवण्याची योजना आहे. तसेच भविष्यात संपूर्ण स्मशानभूमी परिसर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा याकरिता सोलार पॅनल्स व स्टोरेज फॅक्टरी बसवण्याचा मानस आहे. इतर काही सिव्हिल कन्स्ट्रक्शन कामे सुद्धा करणे आवश्यक आहे. त्यामध्ये उत्तरेत 180 फूट भूप्रतिबंधक आरसीसी बंधारा बांधणे आवश्यक आहे. दक्षिणेत सुद्धा 150 फूट बंधारा बांधणे आवश्यक आहे, कारण दरवर्षी समुद्राचे पाणी आतमध्ये येते व किनाऱ्याची धूप होते, ती रोखणे अतिशय आवश्यक आहे. स्मशानभूमीपर्यंत कॉन्क्रीट रोड तसेच लाकडे साठवणी खोलीपर्यंत कॉन्क्रीट रस्ता बनवणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत. माननीय आमदारांकडे ह्या कामाची आम्ही यादी दिलेली आहे. बोर्डी ग्रामस्थांच्या वतीने मी आमदार साहेबांना आवाहन करतो की साहेब, ही कामे आपण लवकरात लवकर मंजूर करावी व त्यासाठी निधी द्यावा. आणि आम्हाला खात्री आहे की साहेब तुम्ही जरूर ह्या मागण्या पूर्ण करतील. तुम्हाला विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही शुभेच्छा देत आहोत. म्हणजे कोणती वास्तू बांधणे एक वेळ सोपे आहे, पण तिची स्वच्छता ठेवणे, वेळोवेळी तिची डागडुजी करणे, थोडक्यात मेंटेनन्स करणे ही बाब खूप आव्हानात्मक असते व आवश्यकता असते. नजीकच्या काळात स्मशानभूमी वास्तू ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. वास्तूच्या नियमित सफाईसाठी व अंत्यविधीनंतर भट्टी धुणे व इतर कामांसाठी कायमस्वरूपी कर्मचारी नेमण्यासाठी काय करता येईल याबाबत ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी एकत्र येऊन विचार करणे व त्यावर तोडगा काढला जाईल हा विश्वास आम्ही व्यक्त करतो. हा प्रकल्प पूर्ण करण्याकरता कमिटीचे अध्यक्ष श्री किरण राऊत व उपाध्यक्ष श्री अश्विन चोरी यांनी जीवापाड मेहनत घेतलेली आहे. गेले जवळ 2 वर्ष स्वतःची कामे बाजूला करून स्मशानभूमीच्या कामासाठी त्यांनी वाहून घेतले आहे व त्यामुळे देखणी वास्तू आपल्या समोर आहे. मी त्यांचे कमिटीच्या व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. तसेच कमिटीचे ज्येष्ठ सदस्य श्री प्रदीप चोरी साहेब, राजन चोरी, श्री ब्रजेशभाई ठाकूर यांचे मौलिक मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लाभते. तसेच श्री नरेशभाई काकरिया, श्री रमेश चोरी, श्री जयंत राऊत, श्री पनीर सावे, श्री जितेश व जयेश राऊत बंधू यांचे सुद्धा खूप योगदान आहे. श्री अमेय कावे यांनी वेळोवेळी जेसीबी मशीन व ट्रॅक्टर सुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिले आहे. जगातील शेवटचं सत्य मरणच असतं.
जगातील शेवटचं सत्य मरणच असतं आणि मरणाचं घर सुद्धा स्मशानभूमीतच असतं. गरीब असो वा श्रीमंत, सर्वांना शेवटी इथंच यायचं असतं. सर्वांना शेवटी इथेच यायचं असते. मंडळी, बोर्डी ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी आज व्हावे तो सरळ रस्ते खूप मदत केली आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे आपण बोर्डी गावाचा गौरवशाली इतिहास व नावलौकिक साजेशी ही अशी वास्तू साकार करू शकलो याचा सार्थ अभिमान प्रत्येकाला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि संपूर्ण वृत्तांत या स्मशानभूमीच्या कामाचा व इतर सगळ्या आपल्यासमोर सादर केला. गेले 1.5-2 वर्ष या स्मशानभूमीच्या इमारतीचं काम चालू होतं. पण 3 व्यक्तींचा मी मुद्दाम उल्लेख करेन. किरण राऊत, अश्विन जुरे आणि आशिष सावे यांनी जी मेहनत घेतली त्याला तोड नाही. तिला त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. म्हणजे आपल्या घरचं काम समजून ते नेहमी इकडे त्याने भरपूर वेळ दिलेला आहे आणि त्यामुळे ते साकार झालेलं आहे. आणि दानशूरपणा, लोकांकडे पैसे आहेत पण वेळ नाही असं असतं. कधी कधी लोक दान देऊ शकतात पण वेळ देऊ शकत नाही. आणि ग्रामस्थांनी सुद्धा सगळ्या रस्ते भरपूर देणगी दिली, त्यामुळे ही वास्तू आपल्याला वेळेत पूर्ण करता आली. आपण सांगितलं की शेवटी ही लोक सोडून आपण जेव्हा स्वर्गवासी होतो आणि स्वर्गात जाण्याचा रस्ता आहे स्मशानभूमी, आपल्याला प्रवेशद्वार असतं. ते प्रवेशद्वार प्रसन्न, चांगलं, सुंदर असावं हे प्रत्येकाला वाटत असतं. आणि म्हणून आज हे वास्तू बघितल्यानंतर आता तरी आपण हयात आहोत त्यांना नक्कीच वाटेल की आपण फार सुंदर अशा आपला शेवटविधी व्यवस्थित आणि चांगल्या त्या इमारतीत होणार आहे. तेव्हा त्यांनी आम्हाला जी मदत केली त्यांचे सगळ्यांचे आभार. आता मान्यवरांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत. त्यांना ते आपण शुभेच्छा देऊ. या अगोदर ठाकरिया, सुरेश ठाकरिया करण्यासाठी मी आपल्या गावाचे माजी सरपंच विजय गावात अतिशय वेगळ्या अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे दानशूर नागरिक, समाजोन्नती संघाचे अध्यक्ष नरेश भाई, ज्यांच्या देणगीतून या ठिकाणी एक वास्तू उभी राहिली आहे, त्या आपल्या डहाणू तालुक्याचे आदरणीय आमदार निगोले साहेब, उपस्थित त्या गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ बंधू भगिनी, एका अतिशय भव्य अशा वास्तूमध्ये आपण इथे आहोत. त्याला स्मशानभूमी तरी कसं म्हणायचं हा मोठा प्रश्न आहे. इतकी सुंदर आणि वेगळी इमारत या ठिकाणी झाली. काही दिवसापूर्वी चिंचणीला गेलो होतो, त्या ठिकाणी काही मंडळी भेटली. त्यांनी सांगितले की तुमच्या गावची स्मशानभूमी आम्ही पाहिली, अशी इतकी सुंदर वास्तू महाराष्ट्रात नसावी असं आम्हाला वाटतं. आणि खरोखर तसंच आहे. खूप चांगली सोय या ठिकाणी केली. आपल्या या स्मशानभूमी बांधकाम कमिटीचे किरण भाई आणि खरं कौतुक करायचं ते अश्विनचं खूप मोठं जबाबदारी या मंडळीने केलं. आशिष आणि इतरांचं त्यांना खूप चांगलं सहकार्य लाभलं आणि ही चांगली वास्तू या ठिकाणी उभी राहिली. या ठिकाणी एक जुनी स्मशानभूमी होती, त्या अगोदर मी सभापती असताना ती मंजूर करून आणली, बांधली. या ठिकाणी
आणि या ठिकाणी ही स्मशानभूमीची जागा जेव्हा आपण फिक्स केली तेव्हा खास मला इथे आठवण करायला पाहिजे, कारण गावात कोणाला मान्य नव्हतं की आपल्याला स्मशानभूमी या ठिकाणी पाहिजे. आपली स्मशानभूमी समुद्रावरतीच आणि इथेच आम्ही प्रेत जाळणार आणि अशा प्रकारे करायचं नाही. पण निधी आला होता ग्रामपंचायतीचा आणि ती स्मशानभूमी आपल्याला बांधणं गरजेचं होतं. इथे शिवांना आम्ही प्रथम घेऊन आलो, पण त्यांचा त्यावेळेला शब्द असायचा, त्यांनी ठरवलं की या ठिकाणी म्हणजे याच ठिकाणी, आणि त्यांच्या हस्ते इथे भूमिपूजन करून पहिलं स्मशानभूमी ग्रामपंचायतीने बांधली. इथे प्रकाशने सर्व ते काम केलं होतं आणि पत्र्याची शेड केली होती. त्यानंतर सभापती झाल्यानंतर मोठा निधी आला. स्मशानभूमीचे दोन्ही अप्रोच सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते या ठिकाणी येतो तर त्याच निधीतून झालेलं आहे. याला इथे या ठिकाणी येताना जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत ते 5 पूर्वी अगोदर तयार झाले होते. तिथे एक पाण्याची टाकी होती, हँडपंप बसवला होता पाण्याची सोय करायला त्या टाकीमध्ये, पण तो हँडपंप ज्या दिवशी बसवला दुसऱ्या दिवशी चोरीला गेला, अशी परिस्थिती होती. पण आज या मंडळींनी या ठिकाणी खूप निधी गोळा केला, मोठ्या दानशूर व्यक्तीने निधी केला. आता आपण पाहिलं की जन्मार्दन कॉम्प्लेक्सचा थोडा मोठा निधी त्या ठिकाणी गोळा झालेला आहे. सगळ्यांनी सरळ हस्ते पैसे दिले, प्रत्येकाने दिले, ज्याला ज्याची इच्छा झाली त्यांनी दिले. आणि इतकी सुंदर ही या ठिकाणी अशी देखरेख वास्तूच्या घरी भट्टी पहिली आमच्या प्रभाकरांना पाठीवरती आम्ही जेव्हा बसतो एकत्र त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी 2 भट्ट्या देणार आहे, आधीच सांगून टाकलेले. एक भट्टी आमच्या कागदच्या आणि त्यांनी ती मागवली आणि ती आपल्या इथे आता लावलेली आहे आणि दुसरे पैसे त्यांनी रोखीने दिले आणि 2 लाखाच्या वर देणगी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. नरेशबाईंची मोठी रक्कम, त्यांच्या दोन्ही मुलांची मोठी रक्कम, असं खूप मोठ्या निधी या ठिकाणी त्यांनी दिला. मला खास गिरीशबाईंचं पण अभिनंदन करावं पाहिजे की त्यांनी एवढी मोठी रक्कम दिली, जवळजवळ 11 लाखाची या ठिकाणी. आणि खरोखर बाहेरच्या व्यक्तीने पण आपल्या गावच्या तर ते रहिवासी आहेत, त्यांनी आपल्याला ती निधी दिले. इतर कामासाठी सुद्धा गावात त्यांचं सहकार्य निश्चितपणे मिळेल. आमदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आमदार साहेबांना आम्ही शाळेमध्ये एका कार्यक्रमाला बोलावलं होतं आणि त्यावेळेला त्यांना आपण रिक्वेस्ट केली होती की सर या आपल्या ITIला यायला, ज्युनियर कॉलेजला यायला रस्ता जरा खराब आहे, तुम्ही आम्हाला तो निधी द्या मंजूर करून. त्यांनी त्यावेळेला आम्हाला 5 लाख रुपयाचा निधी दिला होता मंजूर करून आणि तो तिथे रस्ता तयार झालेला आहे व्यवस्थित. तो पेवर ब्लॉकचा अतिशय सुंदर असा रस्ता त्या ठिकाणी झाला, त्यामुळे मुलांना जायची खूप सोय झाली. आमदार साहेब तो निधी मिळाला, त्याने काम झालं, त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन आमच्या आचार्य शिक्षण संस्थेच्या वतीने करतो. आपण दिलेलं आश्वासन पूर्ण करतात हे मोठी कौतुकाची गोष्ट आहे की नुसते सांगून जात नाहीत, तर त्याच्या मागे लागून पाठपुरावा ते काम करता या गावामध्ये. आणि आपल्या लोकवर्गणीतून आपला जो आमदार फंडाच्या निधीतून अजून ह्या गावामध्ये असंख्य विकासाची कामं होतील अशी आम्हाला खात्री आहे. हा परिसर आपल्या मंडळीला थोडं माहिती असणं गरजेचं आहे. ही 2 एकर जागा आहे. ही ग्रामपंचायतीची स्मशानभूमी ग्रामपंचायतीच्या नावावर सातबाऱ्याचे उतारा आहे. आपण समुद्रकिनारी पेटा आपली समुद्राच्या जाळी जात होती म्हणून समुद्रकिनारीची आपण जागा घेतली आणि बाहेर रस्त्यावरती आहे ती स्मशानभूमी मुस्लिम समाजाची आहे आणि ती दोन्ही मिळून 2 एकर जागा आहे. या ठिकाणी जे सगळं वनीकरण केलेलं आहे आमदार साहेब, हा निसर्गरम्य परिसर जो झाला इथे ते आज, ही सगळं वनीकरण बोर्डी ग्रामपंचायतीने केलेलं आहे. बोर्डी ग्रामपंचायतीच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत केलेलं सगळं वनीकरण हे बोर्डी ग्रामपंचायतीचं. आपण 1 लाख झाडं जवळजवळ या ठिकाणी लावलेली आहेत आणि ती झाडं अतिशय चांगल्या सुस्थितीत आहेत की आपण सर्व पाहतो याच्या एवढ्या वर्षात. कारण पर्यावरणाचं एक मोठं आणि किनाऱ्याचं संरक्षण आपण या तुळच्या झाडांनी केलं. या ठिकाणी मला एक खंत या ठिकाणी व्यक्त करायची आहे की ही झाडं आम्ही लावली, ग्रामपंचायतीने लावली, ग्रामपंचायतीच्या निधीतून लावली. असं असताना या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंट कारण नसताना त्यांचा हक्क गाजवते. जसं काय त्यांनीच हे वनीकरण केलेलं आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटचा इथे काही संबंध नाही. या ठिकाणी थोडी झाडं नुसती छाटायची होती, आपल्याला अडचण येत होती
की झाडं छाटताना सुद्धा ते फॉरेस्ट डिपार्टमेंटने ऑब्जेक्शन घेतलं होतं. जरूर काय त्यांनीच झाड लावले. माझं ह्याला स्ट्रॉंग ऑब्जेक्शन आहे. ग्रामपंचायतीला माझी विनंती राहणार आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटला एकदा ह्या सूचना करा की ही झाडं ग्रामपंचायतीने लावले की झाडं कापतील फेकून देतील, आता मोफत लोकांना वाटतील. ही जबाबदारी सगळी ग्रामपंचायतीची आहे. नवीन वनीकरण करण्याची हिंमत ग्रामपंचायतीची आहे आणि ग्रामपंचायतीने काम करून दाखवलेलं आहे. ते इतक्या वर्षांनी दिमाखात उभी असलेली झाडं इथे दिसत आहेत. या ठिकाणी या कमिटीचं तर कौतुक करायचं आहे. आशिषने क्लिअर त्याच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे सांगितलं की कशा प्रकारे आम्ही हे काम केलेलं आहे, किती वर्ष ते टिकेल याचा पण त्यांनी अंदाज दिलेला आहे. खूप वर्ष हे टिकावं आणि अशा सुस्थितीत ते राहावं अशासाठी ग्रामपंचायतीच्या जोडीला ही कमिटी कायमच्यासाठी तिथे राहायला पाहिजे मार्गदर्शन म्हणून. म्हणजे नुसतं ग्रामपंचायतीला ताब्यात केल्यानंतर सुद्धा ही कमिटी या ठिकाणी राहील असं मला वाटतं. तसं ते राहावं त्यांनी आणि त्याप्रमाणे ती त्याची पुढची उपाययोजना कमिटी करेल. आपण सर्वांनी इथे तर मोठ्या संख्येने आलात. देणगीला सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी झालेला आहात. आपल्या सर्वांची नावं इथे बोर्डावरती लावलेले आहेत. जे जे देणगीदार आहेत त्यांचे पुढे तिथे अर्थावकाश बोर्ड लागतील. पण आमदार साहेब या ठिकाणी पुन्हा तुम्हाला सांगतो की गोडी गावाला खूप पूर्वी पण आमदार फंड दिलेले आहेत. आपण व्यायामशाळा बांधली त्याला पण आमदार फंड मिळाला होता. पण गावात त्या मनाने थोडा कमी आमदार फंड मिळाला जातो. ह्यापुढे आपण निश्चितपणे खात्रीपूर्वक करतो. बघा आताच तरी सांगितलं की आम्ही तुम्ही मागणी करा मी द्यायला तयार आहे आणि खरोखर ते आश्वासन ते पुरं करतील. पुढे निवडणूक आहे. आमचं तर सहकार्य त्यांना राहणारच आहे. एक संधी त्यांना मिळणार आहे अजून. त्यामुळे ते आम्हाला माहिती आहे की ते पुढचे आपले मेंबर असतील. आपण सर्वांनी त्यांना मतदान करावं असं मी सांगणार आहे कारण माझ्या पक्षाशी संबंधित असल्या कारणामुळे. पण हे ते पूर्णपणे पुन्हा बहुमताने निवडून येतील याची खात्री मला आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी अगोदर असलेले सदस्य प्रशासक यांचं सर्वांचं सहकार्य या कमिटीला खूप चांगलं मिळालं. आशिषने त्याचा क्लिअर व्यवस्थितरित्या त्याचा मांडणी केली आणि सुंदररित्याने समजून सांगितलं. ते फार मोठं चांगलं झालं. आम्हाला पण व्यवस्थित समजलं ते आणि पटलं देखील व्यवस्थितरित्या. या स्मशानभूमीच्या बांधकामाची सुरुवातीपासूनची शेवटची पर्यंतची सगळी माहिती संध्याकाळच्या वेळेला आम्हाला पाट्यावरती कळत होती. राजनपुरी आणि संजय हे दोघं आम्हाला त्याचं पूर्णपणे सांगायची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये काय ठरवलं कसं ठरवलं आणि व्यवस्थित काम चाललेलं आहे. आपण पाहिल्यानंतर आपल्याला इथे कळतं खूप सुंदर काम झालं. खास मला पुन्हा एकदा आशिषचं कौतुक करायचं. त्यांनी पुढाकार खूप चांगला घेतला. सर्वांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिला आणि किरणभाई अशा भागामध्ये खरं म्हणजे अध्यक्ष या नात्याने ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली. हे फार महत्त्वाचं आहे कारण ते थोडे तुम्हाला माहिती आहे की ते लोकांनी थोडे गरम लोकांचे लवकर गरम होतात. पण अशा वेळेला सुद्धा अशा सार्वजनिक ठिकाणी डोक्यावर तोंडात साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवावं लागतं ते त्यांनी बरोबर पाहिलं आणि खूप मोठा निधी मिळवला जनतेकडनं. ते फार मोठ्या कौतुकाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा कमिटीचं अभिनंदन करू. मला इथे संधी मिळाली 2 शब्द बोलण्याची. त्याबद्दल आयोजकांना मी धन्यवाद देतो. धन्यवाद. स्मशानभूमीची गशीबी राहिली तिचा उल्लेख केला. पण त्या स्मशानभूमीची जागा सिलेक्ट करायची त्याचा पत्रव्यवहार सगळा आमदारांबरोबर करायचा. तो निधी मिळवण्यासाठी ग्रामपंचायतचे लिपिक प्रकाश राऊत यांच्या सोबतीला सुभाष पाटील यांनी खूप त्यावेळेला मार्गदर्शन करून मेहनत करून तो यावेळेला निधी आणला होता. आणि ती जागा पण सिलेक्ट करणं आणि ती कायमस्वरूपी पुढे भविष्यात राहिली पाहिजे. तेव्हा त्या काळी सुभाष पाटील आणि आपले प्रकाश राऊत यांनी खूप चांगली मेहनत घेतलेली होती. त्यानंतर आपण त्याचाही उल्लेख करायलाच हवा. त्यानंतर प्रदीप चिवरे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य झाले. त्याने सुद्धा त्याने सरकारकडनं निधी जिल्हा परिषदेनं उभा करून दिला. पण आपल्या गावासाठी काही वेगळंच होणार होतं.
लिखित करून एक सुंदर अशी इमारत झाली. आता बंधूंचा उल्लेख केला, बंधू लवकर जन्म होता, पण या स्मशानभूमी बांधताना बंधूंच्या स्वभावामध्ये खूप फरक पडलेला आहे. आता ते खूप शांत असतात, एकदम चिडत नाही. हा एक चांगला बदल आम्हाला दिसलेला आहे. तेव्हा बंधू तुमचे सुद्धा खूप धन्यवाद. ग्रामस्थांपैकी अजून कोणाला बोलायचं असेल तर पाटील सर बोल ना, थोडे आशीर्वाद देऊन जा नका. अध्यक्ष किरणबाई, त्यांचे सर्व सहकारी, आपले प्रमुख आपले पाहुणे, आमदार निकोले साहेब, त्या सभेचे अध्यक्ष आमचे नरेशभाई, संबंध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, तिथे सदस्य, काही शासनाचे पदाधिकारी निकोले साहेबांच्या बरोबर सर्वांना मी धन्यवाद देतो. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत बोर्डीने नरेशभाईने जी बांधकाम कमिटी आहे त्याच्यावर पूर्ण किरणबाई त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकला. आणि या विश्वासाला ही कमिटी पात्र ठरली. त्याबद्दल मला किरण आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद द्यायचे. माणसाच्या जीवनामध्ये दोन अतिशय महत्त्वाचे प्रसंग असतात, एक जन्म आणि मृत्यू. जन्मामध्ये खूप आपण आनंद व्यक्त करतो, मरताना काही लोक रडतात, म्हणजे मरणाच्या वेळेला रडायचं नसतं, पण आपण काही संतुष्ट केलेलं असतं, त्याची फक्त उजळणी करायची असते. आणि स्मशानभूमीमध्ये जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा सहजगत्या त्यांच्याकडनं उद्गार बाहेर पडतात की या माणसाने भल्याने चांगलं काम केलं. तेव्हा अशी सुंदर सुबक अशी इमारत या ग्रामपंचायतच्या वतीने समितीने बांधलेली आहे. इथून अनेकांना स्फूर्ती मिळेल, आयुष्यामध्ये वेगळ्या वेगळ्या संधी मिळेल किंवा आपल्याकडून चांगलं काम निश्चित होईल असा मला विश्वास आहे. आणि एवढं सुंदर काम आपल्याला वैकुंठाला जाताना शेवटचे स्थळ आहे, तिथे इतकी सुंदर इमारत या ग्रामस्थांनी आपल्या सर्वांच्या मदतीने बांधली. त्यांना एकदा परत धन्यवाद. आणि आमदार साहेबांना आमच्या मांजरीने तेवढी विनंती केलेली आहे, निकोले साहेब थोडं गावाकडे थोडं आपण लक्ष द्यावं. बोर्डी हे प्राचीन काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक ऐतिहासिक ठिकाण आहे. तिथे फार मोठी मोठी समजा महाराष्ट्रातली आणि देशातली मंडळी येऊन गेली, तेव्हा या गावाच्या दृष्टीने आपल्याला काय आपली काय पैकी असेल त्याप्रमाणे तिथे आपण करावं. आपल्याला पूर्व इच्छा देतो आणि शब्द पुढे उपस्थित विनोद निकोले साहेब, आमचे गुरुवर्य एन.के. पाटील सर, गावातले सरपंच, उपसरपंच, स्टेजवरील मान्यवर, समोर बसलेले माझे सगळे बंधू वगैरे, आज आपण जे इथे एकत्र आहे, एखादी वास्तू कशी असावी आणि तीही वैकुंठाला जाणारी वास्तू कशी असावी हे अख्ख्या महाराष्ट्रानं बोध घेण्यासारखं ठिकाण बोर्डी आहे. हे जे आहे, ही जी वास्तू खरोखर वाखाणण्याजोगी आहे. आपण ज्यावेळेस एखादा वास्तू बनवायच्या मागे लागतो, स्मशान सगळी स्टोरी तुम्हाला आशिष सरांनी सांगितली आहे. आणि सगळ्यात पहिली सुरुवात तर मी इथं करीन, जेवढी वास्तू सुंदर आहे, दिसायला आहे, प्रत्येक कार्यासाठी जे जे विविध ठिकाण आहे ते व्यवस्थित आहे आणि त्याच्यावर खरोखर कळत जो गेला, त्याची जी प्रार्थना जी त्या चौकीने बोलली आणि त्याचा जो उल्लेख आहे आणि त्याचा जो बोध आहे, हा खरोखर घेण्यासारखा आहे. तर मी त्यांचं पहिलं अभिनंदन करतो की अशा प्रार्थनेने तुमच्या मनामध्ये काय उत्साह येतो हा लक्षात येतो. आणि हीच खरी प्रार्थना असते आणि तिथंच आपण खरी सुरुवात करतो आपल्या पुढच्या प्रोग्रामला. आणि त्याप्रमाणे आपण वैकुंठाला सुरुवात चांगल्या कार्याने केली, चांगल्या प्रार्थनेने केलेली आहे. जनरली सगळं सांगून झालेलं आहे. प्रत्येकाने कमिटीने जो भार घेतला आहे, आमचे किरण बंधू आहेत, उपाध्यक्ष अश्विन चुरी आहेत, सेक्रेटरी तुमचे आर्किटेक्ट, बरेचसे गावातले आपल्या त्या कमिटीमध्ये आहेत. सगळे नावं घेतले, कारण एखादं नाव राहिलं तर मागवून नरेशभाई नाव नाही घेतलं म्हणून सांगायला. ही जी आहे एवढी सुंदर मेहनतीने काम केलेलं आहे
घरदार विसरून आपलं स्वतःचं काहीतरी व्यवस्थित करावं आणि लोकांसाठी काहीतरी योग्य उत्कर्ष कसा व्हावा, गावाचा उत्कर्ष कसा व्हावा आणि तो शेवटच्या साठी पण कसा बघायला मिळावा, ह्यासाठी जी मेहनत घेतलेली आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. त्यासाठी त्या कमिटीचं, त्याचबरोबर त्यांना मदत करणाऱ्या सगळ्या गावकऱ्यांचं, ग्रामपंचायतचं आणि ज्याने याने वर्गणी दिली आहे त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. जास्त न बोलता मी इथे थांबायचा प्रयत्न करतो, कारण आपण आल्या शेवटची वास्तू आपल्याला बघायची आहे आणि इथं जे बसले आहेत ते प्रत्येकाने आनंदाने इकडनं जाण्याला आपल्याला रस्ता मिळणार आहे. आणि पुढचं जास्त सांगत नाहीये, पण खरोखर अशा ठिकाणी जे समुद्रामध्ये पर्यावरणाचा म्हणजे खरी वास्तू सुरुवात झाली आहे तर पर्यावरणाचा ऱ्हास होतो. पर्यावरण म्हणजे काय, समुद्रकिनारी आपण पुरी करत स्मशान तिथं तर लाकड तळायची, उंची पडलेली असायची, चादरी भरायची, लोक फिरायचे त्याच्यावर जाऊन. ते हे जे पर्यावरणाला दिसायला पण चांगलं नव्हतं, आरोग्याला पण चांगलं नव्हतं. तर ह्याच्यातनं हा धडा मिळाला आणि आपण ही वास्तू उभी केली आहे. तर त्याच्या मागचं खरं कारण आहे पर्यावरण आहे. आणि पर्यावरणाचं सगळ्यात मोठा जो बेनिफिट मिळतो तो बोर्डी गावाला घेतलेला आहे. त्यामुळे समुद्र स्वच्छ राहतो आणि लोक भरपूर तिथं पर्यावरणासाठी येतात पण आणि फिरतात पण. तर परत एकदा मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझी 2 शब्द इथं थांबवतो. जय हिंद, जय भारत. शेवटचे घटने माझे तुझ्या अंगणात, त्याच अंगणात आपल्या सगळ्यांचा शेवट होणार आहे. तेव्हा त्यानंतर डान्सर आपले गिरीश रतिलाल शाह ते प्रत्यक्ष येऊ शकले नाही, पण त्यांच्या कंपनीचे मॅनेजर आलेले अजित झा ते त्यांचा संदेश घेऊन आलेले आहेत. ते त्यांचं संदेशाचं वाचन करतील. मी ज्या साहेबांना सांगतो त्यांनी त्यांच्या संदेशाचं वाचन करा. नमस्कार सभी बोर्डी ग्रामवासियों का मेरा नमस्कार. स्टेज पर उपस्थित सभी अतिथिगण उनको नमस्कार. मैं एसएलटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी जो है DIDC में उम्बरगांव में उनको रिप्रेजेंट करता हूँ. उनके ओनर है मिस्टर गिरीश रतिलाल शाह. वो आज कुछ कारणों से यहाँ पे नहीं आ पाए. उनका एक मैसेज था जो उन्होंने कहा कि इस पर मुझे ही ग्रामवासियों को सुना के बोलना है उनका. तो जस्ट मैं खाली वो मैसेज आप लोग के लिए पढ़ के बता रहा हूँ. 30th congratulations to Bodi Santan Bhumi Committee on the inauguration of the new RCC site for the people of Bodi. The RCC site is exemplary, very well designed and constructed to last for a century. We offer our salutation to the unsung heroes of the project, Mr. Ashwin Churi and Ashish Shah. They have worked extremely hard and coordinated with us so well, which was the research for SMT Corporation of India, contributed 11,11,111 rupees for this noble cause. We look forward to work with them for the new shelter project for the cow of the body. Thank you very much. Girish Ratilaal. धन्यवाद आहे. आता आपल्यासमोर स्मशानभूमी कमिटीचे अध्यक्ष ते म्हणतात की मला मनोगत काय सांगायचं नाही आहे, मला काय बोलता नाही, त्यांना मी सांगितलं आहे. सगळ्यांना धन्यवाद द्या, आभार माना. तेव्हा त्यांना मी विनंती करतो की त्याने सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद मानावे. स्पीकरपासून 2 फूट लांब राहतो तरी जाऊन प्रथम आपले आमचे प्रिय आमदार निर्मले साहेब, म्हणजे माझे मित्र समजतील आता ते घरी पण गेलो त्यांना वडील तिकडे सल्ला पण त्यांना दिला, म्हणजे त्या नात्याने दिला. सरकारने पण बोलून दिलं आणि ते संपूर्ण मान्यवर आणि महिला वर्ग ग्रामस्थ आमचे कमिटी संपूर्ण मेंबर जेवढे आहेत तेवढे किंवा त्यांना पाठवलेले मेंबर सर्वांनी मला सहकार्य केलं आहे. अश्विन म्हणजे काय त्यांनी स्वतः अध्यक्षाकडे संबंधच नाही. अश्विन आणि एकच समजायला करतात, आपल्या रात्री जशी एकमेकाला फोन करतात ते सकाळी 3 वाजता मेसेज करतात, म्हणजे असं आहे ते करते. त्यामुळे सर्व आम्ही काम केलेलं आहे. पुढचं जे तुम्हाला दिसतंय काय ते पूर्ण झालेलं आहे काम, पण त्याचे थोडंसं काही कारणामुळे टेक्निकल यायचं होतं ते होणार आहे पूर्ण. तर जर पुढचं जे काय मला बोलायचं आहे ते माझ्या वतीने सुरू करत आहे. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित माननीय आमदार निकळे साहेब, स्वच्छ समाजाचे अध्यक्ष नरेश साहेब व सर्व मान्यवर यासाठी नमस्कार.
स्मशानभूमीचे उद्घाटन किंवा सुशोभीकरण म्हटले की अनेकांना वाटते का व कशासाठी, परंतु हल्ली स्मशानभूमी एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. अशी कितीतरी उदाहरणे आपल्या महाराष्ट्रात आहेत. स्मशानभूमी दुरुस्ती व सुशोभीकरण हे काळाची गरज समजून बोर्डी ग्रामस्थ एकत्र येऊन गावकऱ्यांनी कमिटी स्थापन केली. त्याचे अध्यक्ष किरण राऊत यांची नेमणूक केली आणि या स्मशानभूमीचे काम चालू झाले. सुरुवातीला ग्रामपंचायत फंड व नंतर आमदार निधी व लोकवर्गणी यातून इमारतीचे काम चालू झाले. बोर्डीसारख्या निसर्गरम्य पर्यटनस्थळी असलेली स्मशानभूमी खूपच पडीक होती. तिथे अंत्यविधी करता लागणारे लाकडे व इतर जास्त इंधन लागत असे, येणाऱ्या लोकांची गैरसोय होत असे, तसेच लोकांची खूप वेळ तात्काळ उभे राहावे लागत असे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अद्याप स्मशानभूमी जन्म घेतला. शासकीय निधी हा प्रतिबंधक भिंत तसेच स्मशानभूमी साठी काही योजना असतात. याचा विचार करून या कामाचा शुभारंभ 18 जानेवारी 2023 रोजी ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळेस बोर्डी गावचे ज्येष्ठ नागरिक श्री एन के पाटील सर त्यांनी ह्या कामासंबंधी बोलताना सांगितले की बोर्डी गावात अनेक प्रसिद्ध स्थळं आहेत. ती बनणारी वास्तुजी सुद्धा ह्या भर पडावी असे मला वाटते आणि त्यांचे हे विचार शब्द आज खरे झाले आहेत. शासकीय निधी व लोकवर्गणी सांकट घालून कोणतीही योजना पूर्णत्वास नेणे तसे कठीणच, परंतु कमिटीच्या सदस्यांनी नियमित चर्चा व त्यातील मागील कामाचा आढावा, प्रगती व पुढील कामाचे नियोजन त्यामुळे हे शक्य झाले. त्या वस्तूचे काम चालू असताना ज्या ज्या लोकांनी त्यात खारीचा वाटा उचलला आहे त्या सर्वांचे श्रेय आपल्याला नाकारता येणार नाही. काहीतरी कित्येक लोकांनी वर्गणी दिली नसेल पण आपल्या परीने ती मदत करता येईल ती केली आहे याचा अनुभव आम्हाला पदोपदी येत होता. आज या सुविधायुक्त स्मशानभूमीमुळे वेळ, पैसा व लोकांची बचत झाली. तसेच मृत व्यक्तींचे नातेवाईक व ग्रामस्थांनी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. आपण आयुष्यभर सुख समाधानात जीवन व्यतीत केलेले असते. मरणानंतर सुद्धा एक चांगल्या ठिकाणी जगाचा शेवटचा निरोप घेणार ही भावना खूप उत्कट आहे. या वास्तूचे काम करताना मी स्वतः यामध्ये सक्रिय सदस्य आहे याचा मला अभिमान वाटत आहे. पुढे हे स्थळ याच पद्धतीने जतन व्हावे यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी प्रयत्न करावा ही आशा करतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून मी माझे पूर्ण करतो. जय हिंद, जय आणि ग्रामपंचायतच्या वतीने संयुक्त बोला. आजच्या स्मशानभूमी उद्घाटन कार्यक्रम चे आमदार विनोद निकल साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. आमदार निधीतून बांधण्यात आलेले बोर्डी विजयस्तंभ जवळील स्मशानभूमीतील RCC शेडचे उद्घाटन कार्यक्रम उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी आमदार माननीय श्री विनोद निकल साहेब, डहाणू विधानसभा सदस्य, कार्यक्रमात प्रमुख उपस्थित असलेले आपले गावचे सुपुत्र उद्योजक श्री नरेश भाईसाहेब राऊत, तसेच उद्योजक गिरीश साहा, डायरेक्टर SMB कॉर्पोरेशन, आपल्या गावच्या सौ ज्योती पाटील, जिल्हा परिषद सदस्य, माननीय सौ लक्ष्मी संदेश कुराडा, पंचायत समिती सदस्य डहाणू व इतर मान्यवर, माझे सहकारी माननीय सरपंच श्री सोमी सतेज राऊत, आमचे कमिटी सदस्य व स्मशानभूमी कमिटीचे अध्यक्ष किरण राऊत, तसेच त्यांचे कमिटीचे सहकारी व ग्रामस्थ बंधू भगिनी, आज आपण आपल्या बोर्डी गावासाठी आमदार साहेब विनोद निकल साहेबांनी त्यांच्या निधीतून 20 लाख अनुदान देऊन स्मशानभूमीचे RCC सेटचे उद्घाटन केलेले आहे. त्याचे मी सरपंच ग्रामपंचायत बोर्डीतर्फे स्वागत करतो. तसेच उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे स्वागत करतो. या बोर्डी गावात भव्य अशी स्मशानभूमी शासकीय अनुदान व बोर्डी गावातील सर्व गावात भव्य अशी स्मशानभूमी शासकीय अनुदान व बोर्डी गावातील सर्व देणगीदारांच्या सहकार्यामुळे साकार झालेली आहे. बोर्डी ग्रामपंचायत पैसा 5% अबंध निधीतून स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे, 5 लाख अनुदान व स्मशानभूमीसाठी लाकडे ठेवण्याकरिता गोडाऊन बांधणे, 5 लाख अनुदान, तसेच
ग्रामपंचायतकडे लोकवर्गणीतून 3 लाख स्मशानभूमी सुशोभीकरण करणे ही कामे ग्रामपंचायतीने केलेली आहे. यापुढेही जनसुविधा योजनेमधून संरक्षण भिंत करणे काम ग्रामपंचायत करणार आहे. आपल्या गावाची स्मशानभूमी पालघर जिल्ह्यातील सुसज्ज स्मशानभूमी होणार आहे. याकरिता मी बोर्डी गावातर्फे सरपंच या नात्याने व सर्व पदाधिकारी अधिकारी विशेषतः मोठे देणगीदार व सर्व देणगीदारांचे धन्यवाद देतो. तसेच पुढे सदर स्मशानभूमीची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही मी ग्रामपंचायत सरपंच या नात्याने निश्चित पार पाडेल अशी ग्वाही देतो. धन्यवाद. यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच होते, त्यांनी सुद्धा या कामासाठी चांगलं सहकार्य केलं होतं. सुरुवातीपासून जेव्हा निधी होता ग्रामपंचायतला भूमीचा येत होता, तेव्हा त्या निधीचं वाटप करताना काही प्रमाणात तिथे आपल्याला पैसे त्यावेळेला संविधा मॅडम इथे आहेत त्यांना उपलब्ध करून दिले. आणि मी उल्लेख करेन ठाकूर यांचा सुद्धा की त्याने सुद्धा त्यावेळेला आपल्याला चांगलं सहकार्य केलं होतं. आता आपल्यासमोर आपले आवडते आमदार मनोगत व्यक्त करतील. स्वामी आपण बोलणार. मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त मोठे बोलली त्या ठिकाणी आज एक अप्रतिम अशी वास्तू उभी राहिलेली आहे. त्या वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी स्टेजवरील सर्वच मान्यवर नरेश भाई साहेब राऊत उद्योजक, त्याचप्रमाणे श्याम डोबरा साहेब सरपंच बोरीगावचे, ज्योती पाटील मॅडम, त्याचप्रमाणे लक्ष्मी कोराडा मॅडम, या गावचे तरुण असे उपसरपंच सौमिल राऊत, एन के पाटील, ज्येष्ठ नागरिक, आपल्या सर्वांचेच धन्यवाद मनोगत व्यक्त केलं. विजय मात्रे साहेब, प्रशांत जाधव, त्याचप्रमाणे या स्मशानभूमीचे समितीचे अध्यक्ष किरण राऊत साहेब, मॅनेजर कॉर्पोरेशन एम के कॉर्पोरेशनचे अजित झा साहेब, त्याचप्रमाणे माझे सहकारी, माझ्या कंधाला कंधाला काम करणारे किसान सभेचे अध्यक्ष चंद्रकांत गोरखाना, माझ्या विकास कामाच्या बाबतीत सर्व नियोजन करणारे कुशल राऊत, ते पिंकी नार आहेत. या भागाचे ज्येष्ठ पत्रकार अच्युत पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. आणि खरं म्हणजे सतत माझ्या संपर्कात ही वास्तू उभी करण्याच्या म्हणजे सुरुवातीपासून सतत संपर्कात राहिलेली अगदी जवळची ओळख झाली असते. सावे साहेब, त्याचप्रमाणे चुरी साहेब इथे उपस्थित आहेत. खरं म्हणजे इथे माझाही एक सन्मान किंवा सत्कार केला गेला किंवा आभार मानून व्यक्त केला गेला. तर माझी अशी अपेक्षा होती की ते करू नये, करायला नाही पाहिजे होतं. कारण ज्यांनी देणगी दिलेली आहे त्यांचे खरंच आपण आभार मानलं पाहिजे. माझं तर कर्तव्य आहे, माझं काम मी केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही आभार मानण्यासारखं नव्हतंच. मी माझे गुरुवर्य म्हणजे माझे शिक्षक जे राहिलेले माझ्या मी शाळेपासून, त्यांचं नाव मला घ्यावं लागेल. आता दिवंगत दमनकर सर, त्यांच्या वेळेस मी आलो होतो, त्यावेळेस मी ही वास्तू पाहिली. मला बरं वाटलं की काही का होईना एक लोकप्रतिनिधीमधून माझा एक कुठेतरी हातभार लागलेला आहे असं मला त्याच्यामध्ये समाधान वाटलं. खूप सुंदर असे खरंच. कारण कदाचित जिल्ह्यामध्ये कुठे असेल तर त्या पूर्ण जिल्ह्याचा दौरा माझा नाही, परंतु डहाणू आणि तलासरी या 2 तालुक्यामध्ये मी फिरतो आहे.
तर अशा प्रकारची वास्तू कुठे नाही आहे. परंतु इथे उल्लेख सुद्धा झाला की मला वाटतं महाराष्ट्रात पण अशा प्रकारची वस्तू नसेल असं मला वाटतं. जर फिरलो महाराष्ट्रामध्ये तर नक्कीच पुढच्या वर्षी सगळी अशा प्रकारची वस्तू नाही. आपला शेवटचा विसावा हा इथेच असतो. आपल्या संपूर्ण जन्म आणि मृत्यू हा मधला अवतार आहे. मनुष्याचं जीवन हे संघर्षमय असतं. थोडा संघर्ष असतो. कोणी असेल, एखाद्या रस्त्यावरचा दुकानदार असेल किंवा आपण भीक मागू नये कोणी, परंतु भीक मागणारा जरी असेल तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचा संघर्ष असतो. तो इथे जात असतो. आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आहेत, आमची धावपळ एवढी असते, लोक अगदी डोक्यावरच बसलेले असतात. साहेब इथे या, हे राहिलं ते राहिलं, खूप संघर्ष असतो. परंतु सर्वांचा शेवटी विसावा आपला इथे आहे. झोपड्यात जाणारा असेल, महिला करणारा असेल, परंतु ही वस्तू खरंच एक सुंदर आहे. जसं अनेक मान्यवरांनी इथे उल्लेख केला की वैकुंठाला जात असताना ते प्रवेशद्वार आहे आणि खरंच खूप सुंदर वस्तू बनलेली आहे. अगदी निसर्गरम्य हा परिसर आहे. बोर्डी हे ऐतिहासिक म्हणजे खूप मोठ्या उच्च पदावर काही ते लोक गेलेले आहेत. त्यांनी शिक्षण बोर्डीमध्ये घेतलेलं आहे. हे आपल्याला इथे आवर्जून त्याचा उल्लेख करावा लागेल. मी सभागृहात असताना मनीषाताई चौधरी आम्ही काही विषयांवर चर्चा करत असतो. जरी त्या मुंबईमधल्या जरी लोकसभा म्हणजे विधानसभा क्षेत्रातून निवडून आले असतील तरी काय असतं की मला विचारणार, अरे निकोले आपल्या तिकडचा हा विषय आपण दोघांनी घ्यायचा हो घेऊन. मला वाटतं त्यांचं पण शिक्षण इथेच झालेलं आहे. हां मोठीच आहे. तर असे खूप वरच्या पदावर गेलेली लोक सुद्धा त्यांनी बोर्डीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. थोडंसं म्हात्रे साहेबांनी उल्लेख केला की तुम्हाला शुभेच्छा वगैरे मत देणे न देणे ह्याच्यासाठी तर मी नक्कीच नाही आहे. असं वाटलं तर दिला द्यावं, नाही तर तसं काही हरकत नाही. परंतु संधी दिली तर नक्कीच 2 वर्ष कोरोनामध्ये सर गेलेले आहेत तर त्याचं आपण भरून काढूया. कारण 2 वर्ष कोरोनामध्ये फारसं आपण कोणीच काम करू शकलो नाही. परंतु 3 वर्षामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केला. सर्वांचं सहकार्य आहे. सर्व महाविकास आघाडी पूर्ण माझ्या पाठीमागे उभी आहे. सर्वांचं सहकार्य आहे. त्याच्यामुळे आपण निधी आणू शकलो. ठीक आहे, कोणाचं 100% समाधान जरी करू शकलो नसलो, 1-2 गावं सुटली असतील कदाचित पूर्ण मतदारसंघामध्ये की जिथे मी काम केलं नाही, कदाचित 1-2 गावं सुटली असतील. परंतु प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये 1-2-3 कामं मी नक्कीच केलेली आहेत. त्याच्यामुळे पुन्हा जसं साहेबांनी सांगितलं, मला वाटतं 2 रस्ते आताही मंजूर आहेत. सरपंच साहेबांशी वगैरे बोलणं झालं, सोमनीशी बोलणं झालं. आज खरं म्हणजे आमचं ठरलं होतं की हा कार्यक्रम झाल्यानंतर 1-2-3 रस्ते आहेत त्याचे उद्घाटन करून घेऊया. परंतु सोमनीला सांगितलं की पुढचा दिवस आपण घेतला पाहिजे. आता उशीर झालेला आहे. नक्कीच पुढच्या वेळेस जास्तीत जास्त निधी आणून, तसं बोर्डी गावावर अन्याय करणार नाही. बोर्डी सोडल्यानंतर जवळच मी राहतो, रस्त्यावर राहतो, त्याच्यामुळे बोर्डी गावावर अन्याय करणार नाही. जास्तीत जास्त निधी आणून आपण बोर्डी गावाचा विकास करूया आणि संपूर्ण आपल्या भागाचा विकास आपण करूया. तुमचं सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे. तर इथेच मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरवता की विधानसभेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारणारे आमदार म्हणजे तुमचा उल्लेख केला गेलेला होता. तेव्हा आपण किती जागृत आहात आणि किती चांगले प्रश्न विचारतात हे सुद्धा लोकांना समजलेलं आहे. मी आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंचांना विनंती करेन की यानंतर ही सगळी इमारतीची देखभाल करण्यासाठी आता काही कालांतरानंतर तुमच्याकडे सुपूर्द केल्यानंतर ती देखभाल कशी उत्तम होईल. कारण की तुम्ही आज चांगलं काम करतायत, गावात बघतायत लोक, तुमच्याकडनं अपेक्षा आहे. सामसाहेब सरपंच साहेब जोमेल इथे ग्रेनाईटमध्ये झाला पाहिजे. हा बोर्ड इथे लिहिलेला आहे का? ज्यांनी देणगी दिली आहे 15,000च्या वर त्यांची इथे नावं आहेत. इथे उपस्थित ग्रामस्थांना मी विनंती करेन, देणगीदारांना विनंती करेन की आपलं नाव बरोबर आहे की नाही, देणगी बरोबर दिलेली रक्कम आहे की नाही, काही चुका असतील तर इथे दुरुस्त करून तुम्ही सांगायचे आहेत. कारण की अजून फायनल आपल्याला फोल्ड करायचा आहे, तो ग्रेनाईटवर येणार आहे. तेव्हा आपलं कच्चा आहे.
तेव्हा जाताना आपलं नाव बरोबर आहे की नाही, ज्यांच्या स्मरणात आपण देणगी दिली आहे त्यांचं नाव बरोबर आहे का नाही, रक्कम बरोबर आहे की नाही, काही चुका असतील तर ते दुरुस्त करण्यासाठी इथे वही ठेवलेली आहे, त्यात तुम्ही ते निघून जायचं आहे. आता शेवटी आभाराचं काम आमचे सहकारी कमिटीचे आणि आपल्या बोर्डी राग बंधाऱ्याचे चेअरमन ब्रजेश भाई हे आभार सगळ्यांनी मानतील. माननीय आमदार निकोले साहेब, प्रमुख अतिथी, गावाचे आदरणीय नरेशभाई, तसेच स्टेजवर सर्व मान्यवर ग्रामस्थ. नवरात्रीच्या कालावधीत सर्व देवांतांच्या घरी देवाचे घरी खुले असताना अशा वेळी हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला आमदार साहेबांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकात आपल्या येथे येऊन आम्हाला मोठे सहकार्य केलं. कमिटीच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आपल्या गावाचे लाडके समाज सुधारक, गावाला प्रगती पंथावर नेणारे, तसे प्रत्येक कार्यात मोठे योगदान देते नरेशभाई व SND कॉर्पोरेशनचे गिरीशभाई यांचे मी खूप खूप आभार मानतो. आपले बोर्डी गावचे सरपंच श्याम दुबडा, उपसरपंच सौमिल राऊत, ग्रामविकास अधिकारी समिता पाटील व एक उल्लेख करतो की प्रसाद जाधव साहेब जेव्हा प्रशासक होते तेव्हा हे आपल्याला सुरुवात झाली, यांचे पण मी खूप खूप आभार मानतो, ते पण आम्हाला उपस्थित राहिले. नंतर आपले चंद्रकांत किसान सभेचे चंद्रकांत गुरखाना साहेब आणि SND कॉर्पोरेशनचे उपस्थित चार साहेब यांचा पण मी खूप खूप आभार मानतो. पत्रकार अच्युत पाटील ते पण उपस्थित आहेत, त्यांचा पण मी आभार मानतो. आणि बोर्डी आमचे सरपंच आपले तरी प्रशांत ससांग या ठिकाणी जमलेले सर्व ग्रामस्थ, देणगीदार, काम करणारे कामगार, इंजिनियर यांचे पण मी कमिटीतर्फे आभार मानतो. आणि ससांभूमीतील RCC सेटचे देणगी जमा करण्याकरिता प्रयत्न करणारे कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार आणि कमिटी मेंबर, गावातील सर्व ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक यांचे सर्वांचं मनपूर्वक आभार मानून मी माझा 2 शब्द पुरे करतो आणि ग्रामस्थांना विनंती करतो की त्यांनी 6 पानाचं पाठ करून जावं. कार्यक्रम संपला आहे.